All BSc first year student. Now we will start the topic is मेसिमेंट्रीज. मेसिमेंट्रीज जो टॉपिक आहे हा तुम्हाला टॉपिक्स विचारल्या जाणार आहे टोटली 8 मार्क्स अँड 12 मार्क्ससाठी. ओके, त्याच्यामध्ये बघा मेसिमेंट्रीजमध्ये जे पॅरेग्राफ्स आहे, फर्स्ट पॅरेग्राफचं डिस्क्रिप्शन बघा. मेसिमेंट्रीज इन मेट्रिडियम. मेट्रिडियममध्ये मेसिमेंट्रीज 2 टाईप्समध्ये आहे, कंप्लीट अँड इनकम्प्लीट. ओके, कंप्लीट अँड इनकम्प्लीट. देन व्हर्टिकली बॉडी वॉल to the wall of pharynx and then 6 pairs of the primary mesenteries. आपण मेट्रिडियममध्ये किती मेसिमेंट्रीज प्रेझेंट आहे? टोटली 2 टाइप्स ऑफ द प्रेझेंट्स आहे. फर्स्ट इज द कंप्लीट अँड सेकंड इज द इनकम्प्लीट. देन वर्टिकली बॉडी वॉल टू द वॉल ऑफ pharynx 6 pairs of these प्रायमरी मेसिमेंट्रीज प्रेझेंट. म्हणजे प्रायमरी मेसिमेंट्रीज किती असतात? 6 पेअरमध्ये. अँड 2 पेअर ऑफ कंप्लीट मेसिमेंट्रीज. 2 किती राहतात? कंप्लीट मेसिमेंट्रीज. 2 पेअरचे आहे ते आहे कंप्लीट मेसिमेंट्रीजच्या. त्याला म्हटलेलं आहे सायफोनोग्लायफा. त्याला काय म्हटलेलं आहे? पर्टिक्युलरली सायफोनोग्लायफस आर कॉल्ड ॲज अ डायरेक्टिव्ह पेअर्स. त्याला म्हणतात डायरेक्टिव्ह pairs. And space between the septa term is called as a interseptal or intermesentery chamber. जी काही स्पेस राहतो सेप्टामधला त्याला म्हणतात, त्या टर्मला इंटरसेप्टल. काय म्हणतात त्याला? इंटरसेप्टल. अँड स्पेस बिटवीन द पेअर्स ऑफ प्रायमरी मेसिमेंट्रीज इज कॉल्ड ॲज अ एक्झोसिल्स. त्याला काय म्हणतात? एक्झोसिल्स. पुन्हा सांगते पॅरेग्राफ बघा. मेट्रिडियममध्ये 2 टाइप्स मेसिमेंट्रीज असतात. फर्स्ट इज द कंप्लीट अँड सेकंड इज द इनकम्प्लीट or the primary mesenteries. And vertically extend असतात from body wall to the wall of pharynx. कुठे एक्सटेंड असतात? बॉडी वॉल पासून तर द वॉल ऑफ pharynx पर्यंत. ओके, फिगर दिलेली आहे बाजूला बघा, फिगर नंबर 2.9 मध्ये मेट्रिडियममध्ये. आता त्याच्यामध्ये टोटल मेट्रिडियममध्ये मेसिमेंट्री 2 टाइप्समध्ये आहे, कंप्लीट अँड इनकम्प्लीट. इनकम्प्लीट जे आहे, फर्स्ट इज द कंप्लीट, सेकंड इज द इनकम्प्लीट. आता कंप्लीटला दुसरं नेम काय आहे? प्रायमरी मेसिमेंट्रीज. एक्सटेंड कुठे असतात? वर्टिकली बॉडी वॉल टू द वॉल ऑफ pharynx पर्यंत. बॉडी वॉलपासून टू द वॉल ऑफ pharynx पर्यंत. टोटली 6 पेअर असतात प्रायमरी मेसिमेंट्रीजच्या आणि 2 पेअर्स असतात कंप्लीट मेसिमेंट्रीजच्या. ओके, अँड ऑन द साइड्स ऑफ द सायफोनोग्लायपस ज्या 2 पेअर्स असतात कंप्लीट मेसिमेंट्रीजच्या, ते कुठे राहतात? ऑन द साइड्स ऑफ सायफोनोग्लायपस. त्याला काय म्हटलं जाते? डायरेक्टिव्ह पेअर्स. आता जी काही स्पेस राहते, स्पेस 2 मध्ये आहे पहा. पहिली जी स्पेस आहे बिटवीन द सेप्टा ती टर्म आहे इंटरसेप्टल. अँड देन सेकंड जी स्पेस असते पेअर्स ऑफ द प्रायमरी मेसिमेंट्रीज त्याला म्हणतात एक्झोसिल्स. ओके, देन सेकंड पॅरेग्राफ इज then the exocells pairs of the secondary and tertiary. ज्या एक्झोसेल्स मधल्या, आता जो पॉईंट प्रायमरी एक्झोसेल्स, प्रायमरी स्पेस जो राहते प्रायमरी मेसिमेंट्रीचा त्याला म्हटलं एक्झोसेल्स. म्हणजे जे काही एक्झोसेल्स असतात, एक्झोसेल्सच्या ज्या पेअर्स असतात, म्हणजे प्रायमरी मेसिमेंट्रीच्या स्पेस असतो त्याचं जे त्याला म्हटलेलं एक्झोसेल्स. एक्झोसेल्सच्या ज्या पेअर्स असतात ऑफ द सेकंडरी आणि टर्शरी मेसिमेंट्रीजमध्ये असतात, विच आर इनकम्प्लीट. त्या कशा असतात? इनकम्प्लीट आहे. अँड देन कनेक्ट कुठे राहतात ते? ओनली टू द बॉडी वॉल अँड डू नॉट रीच टू द pharynx. फक्त बॉडी वॉलला कनेक्ट असतात. म्हणजे एक्झोसिल जे आहे त्या पेअर्स कुठे असतात? ऑफ द एक्झोसिलच्या ज्या पेअर्स असतात ते कुठे असतात? ऑफ द सेकंडरी टू द टर्शरी मेसिमेंट्रीज. आणि ते कशा राहतात? इनकम्प्लीट. कनेक्ट कुठे आहे? ओनली कुठे कनेक्टेड असतात ते? फक्त बॉडी वॉलला, नॉट रीच टू द pharynx. अँड स्पेस बिटवीन द 2 मेसिमेंट्रीज ऑफ इच पेअर कॉल्ड एज अ एंडोसिल. म्हणजे सेकंडरी आणि टर्शरी मधला जो स्पेस राहील मेसिमेंट्रीजचा त्याला म्हटलं जाते त्या पेअरमधला, म्हणजे इन बिटवीन 2 मेसिमेंट्री, त्या 2 मेसिमेंट्रीमधल्या ज्या काही स्पेस राहते ऑफ इच पेअर त्याला म्हणतात एंडोसिल. त्याला काय म्हणतात? एंडोसिल. सिम्पली लक्ष ठेवायचं, प्रायमरी याच्यात असते एक्झोसिल, सेकंडरी टर्शरीमध्ये असते एंडोसिल्स, पण स्पेस जो असतो पेअरमधला. अँड मेसिमेंट्री युजली फाउंड कुठे असतात? मल्टिपल ऑफ 6 अँड फाउंड कुठे आहे? मल्टिपली ऑफ द 6 अँड सिमेट्रिकली अरेंज अराउंड द सेंट्रल pharynxमध्ये. फाउंड कुठे असतात? इन मल्टिपल ऑफ 6 मध्ये. अँड अरेंज कुठे राहते? पर्टिक्युलरली सिमेट्रिकली अरेंज असतात आणि सेंट्रल pharynxमध्ये असतात. कुठे राहतात? सेंट्रल pharynx. ओके, सो इन दिस lecture now 2 paragraph is completed. Now in next lecture remaining topic is completed. Thank you.